नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मंजूरपुरा ते चंपा चौक विकास आराखड्यातील रस्त्याचे रेखांकनास सुरुवात. नागरिकांनी स्वतः बाधित मालमत्ता काढावी. प्रशासकांचे आवाहन. प्रशासकांनी केली अतिक्रमण बाधित रस्त्याची पाहणी. हौसेला मोल नसल्याने शेतकऱ्याने लावले चक्क हेलिकॉप्टर. वराड निघालं हेलिकॉप्टरने. शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम. आता बघूया सविस्तर बातम्या. महानगरपालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील मंजूरपुरा ते चंपा चौक ते रोशन गेट या विकास आराखड्यातील 15 मीटर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी बुधवारी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सदर प्रस्तावित रस्त्याची पाहणी केली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील डीपी रोडवर नवीन रस्ते करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सध्या रोशन गेट, चंपा चौक, मंजूरपुरा चौक, पुढे सिटी चौक व पुढे बुधी लाईन पासून महानगरपालिका कार्यालयापर्यंत हा रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता विकास आराखड्यात 15 मीटरचा आहे. या रस्त्यावर अनेक नागरिकांनी यापूर्वीच 2012, 2013 व 2015, 2016 मध्ये भूसंपादनाचा मोबदला घेतलेला आहे. तरी देखील त्या ठिकाणी 5-6 फूट पुढे येऊन अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. काहींनी तात्पुरत्या स्वरूपाचे शटर लावून दुकाने काढली आहे, तर काहींनी रस्त्यावर मोठमोठे ओटे बांधून त्यावर शेड बांधले आहे. या भागात बऱ्याच लोकांनी परवानगी सुद्धा घेतली नसल्याचे आढळून आले आहे. ज्या ठिकाणी बांधकाम परवानगी आहे त्या ठिकाणी बिल्डिंग लाईनच्या माध्यमातून बिंदू ठरवून रेखांकन मार्किंग करण्यास आज सुरुवात झाली आहे. यामध्ये आज पहिला टप्पा मंजूरपुरा, चेलीपुरा, शहाबाजार चौक पर्यंत मार्किंग करण्यात आली आहे. सदरील रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू होणार असल्याने सर्वप्रथम या भागात नागरिकांना त्यांनी स्वतःहून समोर आलेले शेड व कच्चे पक्के ओटे व शटरचे अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे. नसता महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी प्रथम 100% असलेले बांधकामे काढण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, नगर रचना विभाग कनिष्ठ अभियंता पूजा भोगे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, किरण आडे व कंत्राटदार फारुक यांची उपस्थिती होती. तसेच या कारवाईकरिता लागणारा खर्च हा संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल किंवा संबंधित व्यक्तीच्या मालमत्ता करात वाढ करण्यात येईल, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे. भरपूर रस्तेही मंजूर केलेले आहेत, त्यामध्ये पैसेही उपलब्ध आहेत. यापूर्वी पैसेही उपलब्ध नसायचं आणि त्यावेळेला अतिक्रमण लोकांनी दुर्लक्षित केलेले आहे. परंतु आज रोजी सर्वच ठिकाणी नकाशावरील असलेला डीपी रस्त्याचा अतिक्रमण काढून त्या ठिकाणी आम्ही रस्ता बनवण्यात येणार आहे. आणि यापूर्वी विश्रांतवाडीच्या ठिकाणी केलं आणि आज रोशन गेटपासून मंजूरपुरा येथे 15 मीटरच्या डीपी रस्त्यामध्ये 2.5 किलोमीटरपर्यंत जे काही अनाधिकृत बांधकाम आहे हे सर्व नागरिकांना कळकळीच्या विनंती आहे की आम्ही मार्किंग करतो, तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी काढून घ्या. आणि कुठलाही धार्मिक स्थळ असेल त्याला पुढं न जाता लोकांनी एक चांगला पद्धतीचा संदेश आपण देशभर पोहोचवला पाहिजे की आपण शहर विकासप्रेमी शहर आहे आणि विकासमध्ये अडथळा येणाऱ्या कुठल्याही गोष्टी असतील आम्ही स्वतःहून काढून घेऊ आणि या ठिकाणी जे आवश्यक असलेला रस्ते, आवश्यक असलेला विकास या शहरामध्ये यापुढे कायम राहील असे मी अपेक्षा बाळगतो. आणि ज्या ठिकाणी आम्ही मार्किंग करून लोकांना वेळ देतो की तुम्ही स्वतःहून काढून घ्या, अन्यथा मग त्या ठिकाणी लागणारा लाखो रुपयाची जे खर्च आहे ते प्रत्येक जे आम्ही स्वतःहून काढण्यात येणाऱ्या त्या लोकांकडून वसुली करण्यात येणार आणि त्या वसुली न झालं ते रक्कम प्रॉपर्टी टॅक्समध्ये समाविष्ट केलं जाईल आणि त्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये नाही भरलं तर तुमच्या मालमत्ता जप्त करण्यात येईल. यवतमाळ येथे होणाऱ्या पंतप्रधान यांच्या सभेसाठी जिल्ह्यातून 100 एसटी बस रवाना करण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी एडियन सोबत बोलताना दिली. आपल्या विभागात एकूण 100 बसेसची मागणी यवतमाळ येथे करण्यात आलेली आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्या ठिकाणी बचत गट महिलांची एक मोठी सभा आहे आणि आपल्याकडे ज्या बसेस आपण दिलेल्या आहेत त्या आपल्याकडे एकूण 539 बसेस उपलब्ध आहेत. त्यातल्या 100 बसेस आपण प्रासंगिक करारासाठी देण्यात आलेल्या आहेत. आपण नेहमीच प्रासंगिक करारासाठी बसेस देत असतो आणि या ठिकाणी जे काही रूट्स आहेत त्याचं उत्पन्न कमी आहे, त्या कमी असलेल्या उत्पन्नाच्या बसेस आपण त्या ठिकाणी डायव्हर्ट केलेल्या आहेत. परंतु या दरम्यान 12वीचे पेपर्स जरी असले तरी त्या ठिकाणच्या कोणतेही फेरी रद्द होणार नाही याचं सुद्धा नियोजन आमच्या विभागाने केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही, सामान्य प्रवाशांना होणार नाही. अशा पद्धतीनं 100 बसेस आपण प्रासंगिक करारावरती यवतमाळ इथे देण्यात आलेली आहे. नाही, आपल्याकडे 100ची मागणी करण्यात आलेली होती आणि आपल्या जे 8ही आगार आहेत विभागाअंतर्गत आणि आपल्याकडे वर्कशॉपमध्ये सुद्धा काही बसेस दुरुस्तीला येतात, त्यामधल्या त्या बसेस आपण काढून दिलेल्या आहेत. आज रोजी ज्या विवाहाचे मुहूर्त आहे आणखी सुरू झालेले नाही आहेत, त्याच्यामुळं त्या बसेस देण्यात आलेल्या आहेत, त्याचं नियोजन करून देण्यात आलेलं आहे. किती कालावधीसाठी देण्यात आलेलं? या बसेस आज आणि उद्या दुपारपर्यंत त्या बसेस वापस येतील. म्हाडाचा विभागीय घटक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील सर्व जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 941 सदनिका व 361 भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा गो लाईव्ह कार्यक्रमाचा शुभारंभ आज म्हाडा विभागीय कार्यालयात झाला. एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली या नूतन संगणकीय प्रणाली व ॲपच्या सहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज दुपारी 12 वाजेपासून सुरुवात झाली. या सोडत कार्यक्रम मंडळ विभाग म्हाडाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवृत्त न्यायाधीश शेटे, उपायुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे, जिल्हा सूचना अधिकारी NICचे थोरात, उपमुख्याधिकारी जयकुमार नामेवार, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य व्यवस्थापक गुरुप्रीत कौर कांबो, संगीता बाहुरे, मिळकत व्यवस्थापक वैशाली भोजने यांच्यासह म्हाडा कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. या प्रणालीच्या माध्यमातून अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, अर्ज भरणा, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने उपलब्ध आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड अथवा iOS या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे. अर्जदारांच्या सोयीकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनिचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी केले. सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करू नये आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करू द्यावे असे निवेदनात नमूद करण्यात आल्याची माहिती डॉक्टर मनीषा मराठे यांनी दिली. आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी CP ऑफिसला सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही जे काही महाराष्ट्रामध्ये आणि आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये जे काही बेकायदेशीररित्या मराठा समाजाच्या मुलांवरती गुन्हे दाखल होत आहे, हे गुन्हे दाखल होऊ नये यासाठी इथे CP ऑफिसमध्ये CP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर लोकशाहीच्या मार्गाने सगळ्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि आंदोलन हे लोकशाहीच्या मार्गानेच चालू आहे. कुठेतरी असं वाटतंय की हे आंदोलन दडपण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. आज बघतोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड आणि फुलंब्री साईडला काही तरुणांवरती 107च्या नोटिसा त्यांना इश्यू करून स्थानबद्ध केल्या जात आहे. कुठल्याच प्रकारचं आंदोलन हिंसक न होत असताना सुद्धा अशा प्रकारच्या नोटिसा त्या ठिकाणी इश्यू केल्या जात आहे. त्यानंतर आंतरवाली सराटीच्या म्हणजे काही सहकारी बांधव आहे यांना सुद्धा रात्री त्या ठिकाणी पूर्वसूचना न देता या बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे. मग हे काय चालू आहे नेमकं महाराष्ट्रामध्ये? जर लोकशाहीच्या मार्गाने, आम्ही सुद्धा भारतीय आहोत, आम्ही काही परप्रांतीय नाही आहे, आम्ही या देशात राहतो, आम्हाला या देशातल्या सगळ्याच गोष्टी ज्या संविधानाने दिल्या त्या सुद्धा आम्हाला सर्व समाजाला सारख्याच आहेत आणि त्या दृष्टिकोनाने जर ह्या अशा पद्धतीची दडपशाही चालू असेल तर ही कुठेतरी लोकशाहीचा हा कुठेतरी गळा घोटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही CP साहेबांना इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की हे बेकायदेशीर काय जे गुन्हे दाखल होत आहेत हे त्वरित बंद करावे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग ADN वर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज.
हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्च्या कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. कन्नड तालुक्यातील उपळा कालीमठ येथील प्रगतशील शेतकरी विजय नामदेव गायकवाड यांच्या इंजिनियर मुलगा विकास याचे लग्न होते. हौसेला मोल नाही, वावर आहे तर पावर आहे अशी म्हण त्यांनी खरी करून दाखवत नातेवाईक व गावकऱ्यांना हेलिकॉप्टरची सैर करत आसमान दाखवलं. कन्नड तालुक्यातील उपळा कालीमठ आणि खामगाव येथील नागरिक मंगळवारी चक्क गावात हेलिकॉप्टरच्या घिरट्याने चक्रावले. मात्र गावातील लग्नवराड हेलिकॉप्टरने ये-जा करणार असल्याचे कळताच जीव भांड्यात पडला. त्याला कारण ठरले उपळा कालीमठ येथील प्रगतिशील शेतकरी विजय नामदेव गायकवाड यांच्या इंजिनियर मुलगा विकास याचे लग्न होते. हौसेला मोल नाही, वावर आहे तर पावर आहे ही म्हण त्यांनी खरी करून दाखवत त्यांनी नातेवाईक गावकऱ्यांना आसमान दाखवले. मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी खामगाव तालुका कन्नड येथे दुपारी मोठ्या आनंद उत्साहात पार पडलेल्या या लग्नाकडे गावकऱ्यांसह पाहुणे मंडळींचे खास लक्ष लागले होते. राजेंद्र गायके यांची कन्या निकिता व विजय गायकवाड यांचे चिरंजीव विकास यांच्या लग्न सोहळ्याची
तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून अनेक शेतकरी आता गायकवाड यांचा आदर्श घेणार असे दिसते, कारण यापूर्वी तालुक्यात कुणी हेलिकॉप्टर आणले नव्हते। यावेळी आजी, आई वडील आणि काका काकू यांच्यासह घरातील अनेक सदस्यांनी आपल्या आयुष्यातील जीवाचे हेलिकॉप्टर राईड अनुभवला। जगातील सगळ्यात मोठी राज्यघटना असलेल्या भारत देशात सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्षही महत्त्वाचा असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत नमूद केले असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक तथा संविधान अभ्यासक प्राध्यापक श्रीकृष्ण मोरे यांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तसेच लोकप्रशासन, राज्यशास्त्र विभाग आणि महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान व्याख्यानमालेतील भारतीय संविधान, संसदीय लोकशाही व निवडणुका या विषयावर ते बोलत होते। पुढे मोरे यांनी राज्यघटनेतील विविध भागांचा अभ्यासपूर्वक दाखला देत भारतातील सध्या परिस्थिती, लोकशाही आणि निवडणुका याबाबत आपले मत व्यक्त केले। तसेच देशातील निवडणूक आयोग, त्यांचे कार्य, निवडणूक पद्धती, राष्ट्रपती, पंतप्रधान यांची निवड याबाबतही त्यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले। तसेच सध्या देशात विरोधी पक्ष, निवडणुका तसेच पक्ष अदलाबदल या ताज्या घडामोडीबद्दलही त्यांनी भाष्य केले। सध्या लोकशाही शिल्लक आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे, असेही ते म्हणाले। यावेळी प्राध्यापक मोरे यांनी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे निरसन केले। यावेळी अध्यक्षस्थानी लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर सतीश दांडेगे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुजा शाकीर, माजी प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, डॉक्टर ज्योती धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सत्यपाल कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। अध्यक्ष समारोप विभाग प्रमुख डॉक्टर दांडगे यांनी केला। सूत्रसंचालन डॉक्टर सविता नागे यांनी तर आभार वंदना भिसे यांनी मानले। या कार्यक्रमास लोकप्रशासन, राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। हज हाऊस येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अध्यक्षस्थानी मौलाना नसीमुद्दीन मिफ्ताही हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुफ्ती मोइजुद्दीन कासमी यांची उपस्थिती होती। ये तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत की निस्बत पर हम और आप जमा हुए हैं, और मेरे बुजुर्गों अजीज़ों, ये तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत ये सिर्फ उलमा और मशाइख की जिम्मेदारी नहीं है, हर मोमिन की जिम्मेदारी है, हर मुसलमान की जिम्मेदारी है। तकरीबन 100 आयात मुबारका इस बात पर दलालत करती है। हज़रत मुफ्ती शफी साहब दामत रहमतुल्लाह अलैह ने ख़त्म नबूवत के नाम पर जो किताब लिखी है, उसमें तकरीबन 100 आयतें जमा फरमाई है जो ख़त्म नबूवत पर दलालत करती है, और 200 अहादीस ऐसी है कि सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में कि आप आखिरी नबी हैं और आपके बाद कोई नबी नहीं आएगा। मेरे बुजुर्गों अजीज़ों, जब आप अलैहिस्सलातु वस्सलाम आखिरी नबी हैं तो एक जहन में खलिश पैदा होती है कि हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम तो आसमान से तशरीफ लाएंगे, तो आपकी ख़त्म नबूवत पर असर तो पड़ा। चूँकि आवाम का मजमा है, ये आप भाई और बहनों की तरफ से ये सवालात आते रहते हैं। ये खड़ी हुई बात है जो हुजूर की तरफ मंसूब करने की जुर्रत किसी बेईमान ने की है, और जिस बेईमान ने भी ऐसी जुर्रत की है उसके बारे में अल्लाह के नबी ने फरमाया फलियतबव्वा मक़अदहु। हुजूर ने फरमाया जो मेरी तरफ झूठी बात मंसूब करे, जो मैंने नहीं कही है वो बात मेरी तरफ मंसूब करके बयान करे। बहुत से लोग रिवायत में आया है, रिवायत में आया है बल्कि बयान करते रहते, कोई भी रिवायत में नहीं, कोई रिवायत में नहीं है। रिवायत के नाम पे बहुत से लोग हदीस बयान कर देते हैं। ये मौजू जितना हसास है उससे ज़्यादा हमारी हसासियत को भी दावत देता है। तमाम लोग जिस तरह से
इतनी देर तक इस मौजू के सिलसिले में मालूमात हासिल करते रहे। हमारी गुजारिश आइंदा के सिलसिले में आप हजरात से है कि जब कभी आपको याद किया जाए और जब कभी हालात इस रुख पे आए कि आपको याद किया जाना अज़हद ज़रूरी हो गया है, तो खुदारा आप इस हसास मौजू की हसासियत को देखते हुए अपने एहसास को जगाए रखें और अपनी हाज़िरी से इस हसास मौजू को पुरमग़ज़ बनाने के अलावा उसको ताकतवर बनाने की भी कोशिश करें। बस यही आपसे गुजारिश है। अरे मोहम्मद हूँ, मुझे दवा की क्या ज़रूरत है, दरूद पाक पढ़ने से मुझे आराम होता है। एक मरतबा दुरूद शरीफ पढ़े, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मद बारिक वसल्लम। हज़रत अमीर शरीयत और नायब अमीर शरीयत की कोशिशों से इमारत शरिया के जहद तहत हमारे मुफ्ती अनीसुर रहमान और उनके पूरी टीम ने मौलाना अब्दुल शकूर जामई के साथ ये काम अंजाम दिया जो आज आप देख रहे हैं। लेकिन जो बुनियादी बात हुजूर ने फरमाई वो न करने से ये हालात पैदा हो। अल्लाह के रसूल ने फरमाया अपने बच्चों के दिलों में अल्लाह की और उसके रसूल की और उसके अहले बैत की और उसके सहाबा की मोहब्बत पैदा करो। मुहम्मद बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबाअ व अरिनल बातिला बातिला वरज़ुक़ना इज्तिनाबा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। आमीन बिरहमतिका या रहमान। राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला। यावेळी शुभेच्छा देण्यासाठी जनसागर उसळला होता। सध्या राज्याचे अर्थसंकल्पित अधिवेशन सुरू असल्याने सोमवारी सकाळी मंत्री अतुल सावे यांनी त्याला उपस्थिती दर्शवली। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच विधिमंडळातील सहकारी सदस्यांनी त्याला पेढा भरवत जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। हा अभिष्ट चिंतन सोहळा सोमवारी एपीआय कॉर्नर येथे असलेल्या सागर लॉन्स येथे पार पडला। यावेळी सामाजिक भान जपत मंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। सवेरा ग्रुपच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यात जवळपास 500च्या वर रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले। ब्रिजवाडी येथील तारामती बाफना अंध विद्यालय येथे अन्नदान करण्यात आले। शहरातील गारखेडा आणि सिडको मंडळ मधील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप देखील करण्यात आले असून यात वही, पेन, रजिस्टर तसेच इतर वस्तूंचा समावेश आहे। यासोबतच सिडको परिसरातील 90 जोड्यांना मोहटा देवीचे दर्शन देखील घडवण्यात आले। सध्या राज्याचे आर्थिक बजेट विधिमंडळात सुरू असल्याने त्यातून वेळ काढत मंत्री अतुल सावे यांनी मतदारसंघातील तसेच शहरातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक यांच्यासोबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी अभिष्ट चिंतन सोहळ्यात उपस्थिती राहत मंत्री अतुल सावे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मंजूरपुरा ते चंपा चौक विकास आराखड्यातील रस्त्याचे रेखांकनास सुरुवात। नागरिकांनी स्वतः बाधित मालमत्ता काढावी, प्रशासकांचे आवाहन। प्रशासकांनी केली अतिक्रमण बाधित रस्त्याची पाहणी। हौसेला मोल नसल्याने शेतकऱ्याने लावले चक्क हेलिकॉप्टर। वराड निघालं हेलिकॉप्टरने, शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम। याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।